सतीश शास्त्री, दिनेश जोशी. दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजीचे दैनिक फलादेश सांगत आहे. दैनिक फलादेश सांगण्याआधी आज बघूया नक्षत्र स्थिती आणि पंचांग. आज कार्तिक शुक्ल पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा आहे. आज सकाळी 9:40 अश्विनी नक्षत्र आहे. तदनंतर भरणी नक्षत्र सुरू होते. आज बुधवार असल्या कारणाने ह्या दोघांच्या अनुषंगाने कान योग होतो. या योगाचे फल क्लेश असे आहे. याचाच अर्थ आपल्याला आजचा दिवस हा व्यवस्थित जाणार नाही. तथापि आपण शांतपणे, संयमाने आणि आत्मविश्वासाने जर व्यवहार केला तर आपल्याला दिवस हा चांगला जाऊ शकतो. काही राशींमध्ये योग ग्रह हे जर का चांगल्या स्थानात असतील तर त्यांच्या अनुषंगाने देखील चांगले दिवस जाऊ शकतात. तर आज चंद्र मेष राशीत असल्याने आज मेष राशीपासून फलादेश बघूया. तर चला श्रोते हो, बघूया आजचा दैनिक फलादेश मेष रास. आज आपली मानसिकता काहीशी उदास असणार आहे. अंगात आळस असेल, कामात उत्साह वाटणार नाही. आज बहुतेक घरात थांबावे लागेल. घरात दत्तगुरूंचे स्मरण दिवस व्यवस्थित जाईल. वृषभ रास. आज आपणास फिरस्तीचे योग आहे. एका ठिकाणी आपण थांबणे जरा कठीणच वाटते. व्यय अधिक वाढेल. आपली शिल्लक राहिलेली कामे करा, फायदा होईल. आज दुर्गादेवीचे दर्शन आपल्याला फायदा देईल. मिथुन रास. आज अर्थार्जन चांगले, अनेक फायदे होतील. आज आपण उष्णता यापासून सावधानता बाळगा. आज अंबा मातेचे दर्शन आपल्याला फायदा देईल. कर्क रास. व्यवसाय, संतती, गृह या संबंधी असलेले आपले प्रश्न सुटतील, त्यातून मार्ग निघेल. संतती स्वकर्तृत्वाने पुढे जाईल, आपल्याला आनंद होईल. गृहसौख्य, वाहनसौख्य लाभेल. हितशत्रू नामहरम होतील. सिंह रास. संतती संबंधी शुभकारक घटना, नवीन घर, जमीन बाबत व्यवहार करण्यास आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम. भागीदारापासून मात्र सावध राहा. त्याच्यावर अंधविश्वास दाखवू नका. आज घरात गणपती स्तोत्र अथवा गणपती मंत्राचा जप करा. दिवस चांगला जाईल. कन्या रास. व्यापार क्षेत्रातून आर्थिक आवक चांगली राहील. मातेसंबंधी चिंता, स्वतःला ऍसिडिटीचा त्रास, त्यातून डोकेदुखी आपल्याला दिवसभर बेचैन करेल. विवाह इच्छुक मुलांचे विवाह संबंधी काही योगकारक घटना घडतील. लक्ष्मीनारायणाचे दर्शन आज आपल्यास फायदे देईल. तुला रास. आज स्वतःच्या हिमतीवरती कार्यरत व्हा. बोलणे संयमित ठेवा. संततीशी भांडणाचे योग आहेत. त्यांना समजून घ्या. त्यांच्याशी समजूततेने व्यवहार करा. व्यवसाय, नोकरी संबंध प्रश्न सुटतील, ते मार्गी लागतील. आज आपण लक्ष्मीनारायणाचे दर्शन केल्यास आपल्याला फायदा होईल. वृश्चिक रास. आपला खर्च वाढेल. घरात कुरबुरी वाढतील. स्वकर्तृत्वावरचा विश्वास ढळू देऊ नका. श्री दत्त गुरूंची उपासना आपल्याला निश्चित लाभ देईल. धनुरास. आपला खर्च वाढणार आहे. आवक बेताची राहील. गृहसौख्य बेताचे. संततीचे घरापासून दूर जाणे आज होऊ शकते. पारंपरिक व्यवसायातून आपले अर्थार्जन होऊ शकेल. गुरुजनांचा आज मान ठेवा. त्यांचे 2 शब्द ऐका, फायदा होईल. आज सूर्यनारायणाची अथवा गायत्री देवीची, गायत्री मंत्राची उपासना आपल्याला फायदा देईल. मकर रास. अनपेक्षित लाभ योग. गृहसौख्य चांगले. नवीन वास्तू खरेदीचे योग. व्यवसायात भरभराट. नोकरीत वातावरण चांगले. प्रमोशनचे योग आहे. कुंभ रास. आवक बेताची होईल. संतती संदर्भात मात्र आनंददायक वार्ता. काही भाग्यकारक घटना घडतील. व्यवसायात बुद्धिचातुर्याचा वापर करा. सर्वच ठिकाणी धडाडी कामाला येतेच असं नाही, ही गोष्ट जरूर लक्षात घ्या. लक्ष्मीनारायणाचे दर्शन आपल्याला हितकारक. मीन रास.
आज आर्थिक आवक चांगली, फिरस्तीचे योग, घरात आर्थिक हिशोब लिहा, तो पूर्ण करा. जमीन, जुमला, शेअर बाजार इत्यादी व्यवहार आपल्याला फायदेशीर होतील. दत्तगुरूंचे संततीसह दर्शन घ्या, फायदा होईल. इति शुभम भवतु. श्रोते हो, आपल्याला आलेल्या फलादेशाबाबत आपले अनुभव इथे सादर करा, अभिप्राय कळवा. आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.